आज गुरुवार संध्याकाळी 5:30 वाजल्यापासूनच साधना हॉलमध्ये एक साधक आपल्या पांढऱ्या शुभ्र कपड्यांमध्ये अतिशांतपणे पावलं टाकीत, शिस्तीत एका बाजूला पुरुष आणि दुसऱ्या बाजूला स्त्रिया या व्यवस्थेत ओळीने येऊन बसत होता. अतिशय मधुर अशा स्वरांमध्ये आणि अगदी खूप हळू आवाजामध्ये सताराचे सूर कानावर येत होते. काही साधक शांतपणे डोळे मिटून ध्यानाची साधना आराधना करीत होते. स्वामीजींच्या आसनाची, त्यांच्या गुरुदेवांच्या फोटोची जागा निश्चित करणं, माईकची व्यवस्था ठीक आहे की नाही हे पाहणं, सुरुवातीच्या गुरुवंदनेमध्ये कोण कोण सहभागी होणार, दिव्यांची व्यवस्था काय करायची, या सर्व कामांमध्ये काही कार्यकर्ते साधक अत्यंत सावधपणे एकमेकांशी संवाद साधत स्टेजवर कार्यरत होते. थोड्याच वेळात सर्व व्यवस्था योग्य झाली आणि अगदी मंद असे दिवे हॉलमध्ये हळूहळू चमकू लागले. आता 2-3 मिनिटातच स्वामीजी येणार हा एक संकेत सर्वांना मिळत होता. स्वामीजींचे व्यक्तिमत्व अतिशय मोहक आणि तेजस्वी होतं. त्यांच्या साधनेचा प्रभाव त्यांच्या शांत परंतु चमकदार असणाऱ्या डोळ्यांमध्ये, चालण्याची, बोलण्याची एक विशिष्ट पद्धत सर्वांनाच सात्विकतेकडे ओढून नेणारी होती. स्वामीजींनी त्यांच्या गुरूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. सर्व उपस्थित साधकांकडे एक कृपा कटाक्ष टाकला आणि ते आसनस्थ झाले. स्टेजवर कोणीतरी बर्वे आणि सौ शिर्के यांनी स्वामींना नमन करून गुरुवंदनेची आज्ञा घेतली आणि अतिशय मधुर स्वरात गुरुवंदना गायन साधकांना हळूहळू पवित्र वातावरणात नेऊ लागलं. त्यानंतर स्वतः स्वामींनी सर्व साधकांना ओंकार नेहमीच्या पद्धतीने म्हणायला सांगितलं. स्वामीजी स्वतः त्यात सामील होणार होते, त्यामुळे ओंकाराने सारा साधना हॉल एकदम शांततेच्या गर्तेत लोटून गेला. ओंकाराचा ध्वनी अत्यंत पवित्र बनत गेला आणि 5 मिनिटांचं ध्यान साधकांचे सर्वत्र कधी सुरू झालं हे समजलंच. स्वामींची ध्यानस्थ मुद्रा हळूच पाहणारे काही नवीन साधक आश्चर्यचकित होत होते. स्वामींनी ओम शांती 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 असं म्हणतात सर्व साधक कान टवकारून आतुरतेने स्वामीजी आता काय बोलणार आहे याच्या अंतःकरणापासून वाट पाहू लागले. हॉलमध्ये एक पवित्र शांतता सर्वत्र पसरलेली होती. इतक्या धीर गंभीर परंतु मृदू मुलायम स्वरामध्ये स्वामींचे शब्द कानावर पडू लागले. आज महिन्याचा 3रा गुरुवार. प्रथेप्रमाणे तुमच्या प्रश्नांना मी उत्तरं देत असतो, परंतु आज आपण जरा ही प्रथा बदलणार आहोत. आज मी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण प्रश्न विचारणार आहे आणि त्याचं उत्तरही तुम्हीच द्यायचं आहे. माझा प्रश्न असा आहे, तुम्हाला पुढील जन्म कसा हवाय त्याचं थोडक्यात कारणही सांगायचं. प्रश्न ऐकता साधकांच्या मनामध्ये साहजिकच विचारांचं काहूर माजलं. प्रत्येकाने हा अवघड प्रश्न आहे, आता इतर काय म्हणतात ते पाहू आणि मग उत्तर देऊ असं ठरवलं. परंतु माधवनं हात वर केला आणि तो म्हणाला, स्वामीजी, मला पुढील जन्मी श्रीमंत घराण्यात जन्म मिळावा
कारण संपूर्ण आयुष्य मी दारिद्र्य काढलेलं आहे. एक वेळ जेवण मिळालं तरी खूप आहे, असं आम्ही दोघं नवरा बायकोंनी आणि मुलाबाळांनी आणि माझ्या अंध आईने काढलेलं आहे. मोलमजुरी करून कसं तरी झोपडीत जगतोय. आता मात्र अपघात झालं. मला माझ्या कुटुंबाला सुखात चैनीत मोटार कार बंगला असलं जीवन प्राप्त करून द्यायचे असं मला वाटतं. मृदूला सहसा न बोलणारी अत्यंत शांत स्वभावाची साधिका होती. ती म्हणाली, स्वामीजी, माझा नवरा प्रचंड दारू पितो, नियमितपणे मला मारतो, मुलाबाळांनाही प्रसंगी मारत सुटतो. अगदी जीणं नकोसं झालंय. मला आपला साधा सुस्वभावी नवरा मिळाला. माझा संसार श्रीमंतही नको पण एकदम गरीबडाही नको, सर्वसामान्य संसार असावा. 2च पण आईवडिलांचं नाव काढणारी मुलं असावीत. असा सुखी संसार करणारी पत्नी मला व्हायचं आहे. तो जन्म मला मिळावा असं मला वाटतं. अहो, किती दिवस मी इतरांच्या घरची धुणी भांडी करू. केशव हा अतिशय स्मार्ट आणि चर्चेत असणारं त्याचं व्यक्तिमत्व होतं. तो म्हणाला, स्वामीजी, मी गरिबीतून वर आलो. आज IAS झालो आहे. आई वडील बायको मुलगा यांना सर्व सुख उपलब्ध करून दिली आहेत. समाजात मला एक विशिष्ट दर्जा प्राप्त झालेला आहे. परंतु माझा एकुलता एक मुलगा बौद्धिकदृष्ट्या अधू आहे. त्याच्याकरता हवा तेवढा पैसा खर्च करायला मी तयार आहे, तरी सुद्धा तो सुधारणं शक्य नाही असं मला उत्तर मिळतं. कितीतरी मोठ्या पदावर वेगवेगळे निर्णय घेण्याचं आणि ते अचूक ठरल्याचं पारितोषिक मला सदैव मिळत आलेलं आहे. पण या मुलामुळं घरसंसार, गाडी बंगला, मान मरातब सारं नकोसं वाटतं. मला पुढील जन्मात थोडं कमी शिक्षण मिळालं तरी चालेल. एक वेळ संसारात आम्ही दोघंच आनंदाने राहिलो ना तरी चालेल. एक वेळ मला मूल नसलं तरीही चालेल. अर्थात या मुलाच्या आईला हा विचार माझ्या मातृप्रेमापोटी पटत नाही, हे सत्य आहे. आणि त्याचाही मला नकळत त्रास होतोय. हो, आनंद उभा राहिला. आनंदने सांगितलं, स्वामीजी, मी, माझी पत्नी, माझी मुलं भरपूर शिकलेले आहोत. प्रत्येकाकडे हव्या तेवढ्या डिग्र्या आहेत. सुखात आणि आर्थिक परिस्थिती सदृढ असणारं माझं कुटुंब आज मी तिला वेगवेगळ्या समस्याला तोंड देत आहे. माझी सुविद्य पत्नी अशा एका आजाराने त्रस्त आहे की तिची स्मृती नष्ट होत चालली. ती मला, माझ्या मुलाबाळांना, अगदी माझ्याच नव्हे तर तिच्या आईवडिलांनाही ती ओळखत नाही. मला या असल्या संसारापेक्षा साधा समाधानी संसार हवा आहे. हो, भले माझं शिक्षण मध्यम स्वरूपाचं असलं तरी चालेल. नारायण उठून उभा राहिला आणि म्हणाला, स्वामीजी, पुढील जन्मी मला उत्तम गायकाचा जन्म यावा असं मला वाटतं. माझ्याकडे सर्व वाद्य आहेत आत्ता. ती वाजवण्याची मी धडपड करतो पण यशच येत नाही. गायन शिकण्याची माझी खूप इच्छा आहे, परंतु तुम्हाला आवाज नाही आहे, स्वरज्ञान होणं अवघड आहे अशी उत्तरं तथाकथित गायन शिक्षकांनी देऊन माझा अपमान केलेला आहे. घरातील मंडळीसुद्धा माझ्या या अट्टहासाला नाईलाजाने सहन करतात. परंतु स्वामीजी, मला हा माझा अपमान, मला लागलेला डाग आता पुसून टाकायचा आहे. मला उत्तम सुप्रसिद्ध गायकाचा जन्म मिळावा. त्याचं बोलणं संपतंय. तोच
मधुकर म्हणाला, मलाही उत्तम फोटोग्राफर किंवा प्रसिद्ध चित्रकाराचा जन्म मिळावा असं वाटतं. सुनीता, सुमती, सुनंदा यांनी मला प्रसिद्ध लेखिका, प्रसिद्ध कवयित्री आणि प्रसिद्ध वक्ता व्हायचे असं सांगितलं. तोच जन्म मला मिळावा असं त्यांनी मत व्यक्त केलं. बदफैली पत्नीपासून कोणाला तरी सुटका हवी होती. कुणाला चित्रपटातील, नाटकातील नटनट्या व्हायचं होतं. कुणाला मोठा बिझनेसमन व्हायचं होतं. कुणाला सध्याच्या विचित्र परिस्थितीतसुद्धा प्रतिस्पर्धेच्या स्वरूपात जिद्दीनं एखादा जन्म हवा होता. स्वामीजींनी हे सर्व ऐकून घेतलं आणि फक्त ते स्मितहास्य करीत होते. इतक्या सगळ्या साधकांची कहाणी ऐकून जे काहीच व्यक्त न झालेले साधक होते ते मात्र चक्रावून गेले आणि आपल्याला एखादा सुखी जीवन, आनंदी जीवन देणारा पुढचा जन्म मिळावा असा त्यांचा विचार सुरू होता. स्वामींचं स्मितहास्य बोलकं झालं. स्वामी म्हणाले, बघा, म्हणजे तुम्हा प्रत्येकाला कुठला ना कुठला तरी पुनर्जन्म हवाच आहे. पुढच्या जन्मात मला सुख मिळावं हीच प्रत्येकाची अपेक्षा आहे. पण मला मात्र तुमची उत्तरं ऐकल्यावर तुमच्या आजच्या परिस्थितीची कीव यायला लागलेली आहे. त्यावर भावनिक भाष्य करावं असं अजिबात मला वाटलं नाही आणि वाटतही नाही. इतके दिवस साधना करणारे तुम्ही केवळ कवायत करत होता असं मला वाटायला लागलं. कारण तुमच्यापैकी एकांनाही मला पुढील जन्मच नको आहे असं उत्तर दिलं नाही. वास्तविक पाहता पुनरपि जननम पुनरपि मरणम जननी जठरे या जन्ममरणाच्या कचाट्यातून सुटका मिळावी आणि सदैव शाश्वत सुखात राहावं असं तुमच्यापैकी एकाला वाटू नये. आणि या तुमच्या केविलवाण्या इच्छा, अपेक्षा त्या पूर्ण करण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्माला येण्याची जी मागणी आहे ना, त्याचं मला हसू आलं, बाकी काही नाही. वस्तुतः तुम्हाला पुढील जन्म देणारा अथवा आत्ताचा तुमचा जन्म सुखी करण्याचा अधिकार मला नाहीच आहे. तुम्हीच तुमच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पुढच्या जन्माची मागणी करता आणि ती तुम्ही पूर्ण करून घेता. मग या जन्मातून त्या जन्मात फिरत राहता आणि हे चक्र थांबवावं, पुनर्जन्मच नको असं कुणालाही वाटू नये. हे खऱ्या साधकाचं लक्षण नाही. तुम्ही मुमुक्षु अवस्थेपासूनही कोसो दूर आहात. स्वामींच्या बोलण्याची धार जसजशी तिखट होत गेली तसतशी प्रत्येकाच्या मनाची अतिशय बिकट अवस्था होऊ लागली. शांततेचं एक वेगळं स्वरूप डोळ्यापुढे उभं राहील. गंभीर वातावरण पसरत चाललं. सारेच जण जणू मुकबधीर झाले होते. काही बोलण्याचं, नुसतं कुजबजण्याचं सुद्धा सामर्थ्य जवळजवळ संपून गेल्यासारखं झालं होतं. स्वतः स्वामीजी मात्र ही मजा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची पाहत होते. परंतु एरवी स्वामींच्या कृपादृष्टीने मोहरून जाणारे स्वामींच्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हते. किती वेगळं चित्र निर्माण झालं. अशा गंभीर आणि पिनड्रॉप सायलेन्समध्ये स्वामीजी, मला या विषयाला धरून काही प्रश्न पडले. हे वासुदेवाचे शब्द ऐकताच
सर्वजण अचंबित झाले आणि त्याच्याकडे वळून वळून पाहू लागले. स्वामींनी सुद्धा चमकून पाहिलं आणि प्रश्न विचारण्याची अनुमती दिली. मला माझा पूर्वजन्म काय होता हे समजेल का? सारे जण चकित झाले. स्वामींनी मात्र झटकन उत्तर दिलं, हो हो नक्की, तुम्हाला तुमचा पूर्वजन्म समजू शकतो. स्वामीजी म्हणाले, हे बघा, तुम्ही आता मध्यावर आहात. तुम्हाला मागचा जन्म होता त्यातूनच आत्ताचा जन्म प्राप्त झाला आहे. आणि आपण मगाशी पाहिलंय पुढचा जन्म कुणाला काय हवाय. म्हणून वासू, तुझी शंका बरोबर आहे. पुढचा जन्म आहे, आत्ताचा तर आहेच, मग मागचा जन्म असणारच ना. आणि तो आपल्या एका विशिष्ट साधनेने किंवा प्रक्रियेने समजू शकतो. परंतु ती साधना खूप अवघड आहे. ही साधना करता करता मधूनच मनुष्य पळून जातो. त्यातूनही येणं प्रकारे पूर्वीचा जन्म जर कळला तर ते सत्य सहन करण्याची हिंमत आपल्याकडे नसते आणि मग साराच गोंधळ उडून जातो. मनुष्य घाबरतो. आत्ताच्या जन्मात पुन्हा आल्यावर तो पूर्वजन्माला विसरत नाही आणि त्याच्या यातनांमध्ये अजूनच भर पडते आणि मग तो सुन्न होऊन जातो, बथ्थड बनायला लागतो. म्हणूनच भगवंताने विस्मृतीचे वरदान आपल्याला दिलेलं आहे. अर्थात सर्वांचेच पूर्वजन्म भयावह किंवा दुःखदायक असं नाही आहे. आनंद देणारे, मनाला हायस वाटणारे पण पूर्वजन्म असतात. परंतु काहीतरी वासना आकांक्षांमध्ये माणूस म्हणजे तो जीव अडकतो आणि पूर्वजन्म होत राहतो. पुन्हा जन्म. पूर्वजन्मी कोणीतरी एखाद्या जीवाचा खून आपल्या हातून झालेला असतो. एखादा गुन्हा कारण नसताना आपल्यावर लादलेला असतो. मग त्याचा सूड घेणं, खून केलाय पण पुराव्याअभावी आपण सुटलेला एखादा जीव पश्चात्तापाने पुन्हा जन्म घेतो. एखादा सात्विक प्रामाणिक असा माणूस एखादे असे कृत्य करून बसतो की त्यातून त्याची सुटका होत नाही. अशा वेळी त्याचे प्रायश्चित्त भोगण्यासाठी त्याला पुनर्जन्म प्राप्त होतो. शेवटी त्या जन्मातील म्हणजे पूर्वजन्मातील वासनापूर्तींसाठी पुन्हा पुन्हा जन्म होत राहतात. परिणामी या जन्मात हाती असलेले अपयश, अचानक श्रीमंती, अचानक गरिबी, एखादं मूल बौद्धिकदृष्ट्या कमी असणारं, दारोडा नवरा, बदफैली बायको, अशा अनेक घटनांना पुढील जन्मात सामोरं जाताना धक्के बसणार. वासू म्हणाला, पण स्वामीजी, पूर्वजन्मी मी कोण होतो हे जाणायचं कसं? खरं सांगू का वासू, सामान्यतः या भानगडीत तुम्ही पडू नये असं मला वाटतं. कारण पूर्वजन्म जाणण्यासाठी स्मृतीला प्रचंड ताण द्यावा लागतो. तुम्हाला जर आज सकाळपासून तुम्ही काय केलं हे ओळीने जसंच्या तसं सांगा म्हणलं तर आठवणार नाही. बरं सांगितलं तर 2 दिवसापूर्वीचा दिनक्रम तुम्ही सांगू शकत नाही. परंतु पूर्वजन्म जाणण्यासाठी आईच्या पोटात असेपर्यंत मागं जावं लागतं आणि हे करणं किती अवघड आहे. पण लक्षात ठेव, कठीण असलं तरी अशक्य मात्र नाही. मनाला संमोहित करून पूर्वजन्माची माहिती एखादी व्यक्ती सांगू शकते. सहज प्रयोग म्हणून एका व्यक्तीला
पूर्वजन्म या प्रक्रियेने कळला आणि त्या विचाराने तो भ्रमिष्ट होण्याची वेळ आली. त्याचं आजचं सुखी जीवनसुद्धा बरबाद झालं. कारण पूर्वजन्मी त्याच्या पत्नीनेच त्याला आणि 2 चिमुरड्यांना प्रियकराच्या साह्याने जिवंत जाळलेलं असतं. हे कळल्यावर आपल्या सुविद्य पत्नीकडे तो कायम संशयाने बघू लागला. तिने दिवापाशी दिवा लावायला जरी काडी ओढली ना तरी तो ओरडायचा, मुलांना घट्ट धरून ठेवायचा. सांगण्याचा मुद्दा असा की आधीच तुम्ही आजच्या जन्मात वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत आहात, त्यात अजून भर कशाला घालताय. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, पूर्वजन्मी तुम्ही राजा असा, राणी असा, गरीब असा, पशु असा, पक्षी असा, विंचू असा, पाल असा, झुरळ, अगदी मुंगी जरी असलात ना तरी तुमच्या या जीवनातील क्रिया म्हणजे अशाश्वत विषयांच्या भोगविलासात रमण्याची वासना, अतृप्त राहण्याची सवय मात्र तुमची जात नाही. शेणातल्या किड्याप्रमाणे तुम्ही विषय भोगतात भोगतच आनंदी बनतात. पण साधा विचार आहे, एखादा चित्रपट तुम्ही 2-3 वेळा, अगदी 15 वेळा पाहिला, तो 16व्या वेळी तो नको वाटतो की नाही. तुम्ही 2 पुरणपोळ्या आज खाल्ल्या, 5 खाल्ल्या, 10 खाल्ल्या, 15 खाल्ल्या, 20 खाल्ल्या, 21व्याला तरी तुम्ही कंटाळाल की नाही. तर नेमकं हे संतांनी जाणून घेतलं आणि प्रत्येक जन्मात विषयभोग की जे अशाश्वत आहेत, दुःखदायक आणि अगदी तात्पुरता आनंद देणारे आहेत, तेच भोगून कंटाळा यायला पाहिजे. तो कंटाळा म्हणण्यापेक्षा त्याचा वीट त्यांना आलेला असतो. कुणाला? संतांना. आणि अनुभवातून ते आपल्याला सदैव मार्गदर्शन करीत असतात की बाबांनो, या विषय वासनांमध्ये, खोट्या सुखात आता गुंतू नका. झाल्या 10-15 पुरणपोळ्या खाऊन 16वी तरी नको म्हणा. त्या वासनेच्या पोटी जन्मावर जन्म घेत एकमेकांच्या पायात पाय अडकून जन्ममरणाच्या चक्रात फिरत राहू नका. वेळीच सावध व्हा. हा संतांचा उपदेश आपण एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देतो. तथापि पूर्वजन्म जाणून घेतलेले संत सांगतात ते साधकांनी ध्यानात ठेवलं पाहिजे, सत्कर्म करत राहिलं पाहिजे. सात्विक भावप्रवृत्ती हरिभजनाने प्रबळ करण्याचा सदैव प्रयत्न करावा. इतरांना मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक अशाही कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नका. आपल्याला हा जन्म स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठीच परमेश्वराने दिलेला आहे, हे जाणून घ्या. संत संघाने जीवन आचरणाने अंतर्बाह्य शुद्ध करून घ्या. परमात्म्याशी अखंड अनुसंधान ठेवून प्रत्येक कृती परिस्थितीत ही परमेश्वराचीच इच्छा आहे त्यालाच ती अर्पण करून मीपणाचा, अहंकाराचा त्याग करा. सर्वात असून नसल्यासारखे राहा. त्रयस्थ बनून स्वतःचं परीक्षण करीत राहा. यासाठीच संतांनी नामस्मरण, कीर्तन, मनन, चिंतन, श्रवण, पूजन, हरिभजन अशा अनेक मार्ग आपल्याला सांगितलेले आहेत. ते तुम्ही करत राहा, म्हणजे मनातील जळमट दूर होते, आचरण सुधारत राहील आणि स्वतःच्या उद्धारासाठी सज्ज व्हाल. तेव्हा पूर्वजन्म, पुनर्जन्म,
आत्ताचा जन्म यांच्या जंजाळात अडकून पडू नका. जन्ममृत्यूच्या या चक्रातून मुक्त व्हा आणि शाश्वत सौख्य उपभोगा. आपले सच्चित आनंद स्वरूप जाणून घ्या आणि अखंड परब्रह्मात विलीन व्हा. बरोबर 7:30 वाजले होते. स्वामींनी नेहमीच्या प्रार्थनेस सुरुवात करून दिली. प्रार्थना संपली. स्वामींनी पुन्हा सर्वांकडे हास्यवदनाने कटाक्ष टाकला आणि त्यांच्या रूममध्ये ते जाते झाले. त्यानंतर हळूहळू साधना हॉल पूर्णपणे रिकामा झाला. धन्यवाद.